विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 10 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. भाजपच्या 6, शिवसेनेच्या 2, राष्ट्रवादीच्या 1 आमदाराचा समावेश, तर उबाठाकडून अंबादास दानवेंनी घेतली शपथ. जिशान सिद्दीकींच्या शपथविधीवर मनसेची टीका. रिक्षावाल्यांना मराठी सक्ती करता आणि इथे आमदार इंग्रजीत शपथ घेतात हे दुर्दैव. मनसे प्रवक्ता योगेश चिले संतापले. मोदींच्या दौऱ्यावर टीका करणारे बिंडोक. मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर जहरी प्रहार. विरोधकांना थोडी प्रगल्भता येणं गरजेचं असल्याची ही टीका. पंतप्रधानांच्या आवाहनाला मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद. गाड्यांचा ताफा सोडून मुख्यमंत्र्यांचा बाईकवरून प्रवास. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा देखील पुण्यामध्ये बसनं प्रवास. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद. पालखी मार्गाची केली पाहणी. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी निकाल लांबणीवर. 16 जूनला सत्र न्यायालय देणार निकाल. माजी गृहमंत्री पद्मसिंग पाटलांचं 9 जणांवर हत्येसार. राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहारांचं नियंत्रण पवार कुटुंबियांच्याच हाती. राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहारांची सूत्र पवार मायलेकांकडेच. 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला सादर केलेल्या यादीतून स्पष्ट. नसरापूरमधल्या अत्याचार प्रकरणी आज सुनावणी. नराधम भीमराव कांबळेची पोलीस कोठडी आज संपणार. दोषारोपपत्र दाखल होण्याचा अंदाज. चंद्रकांत पाटील अशोक खराच्या पाया पडतानाचा फोटो. अंजली दमानी यांनी ट्विट करत केली पाटलांवर टीका. नीट पेपर फुटी प्रकरणात धनंजय लोखंडेच्या मित्राचा देखील सहभाग. सीबीआयनं ओंकार शिंगोटेला ताब्यात घेतलं. ओंकार शिंगोटे जुन्नरमधला आयुर्वेदिक डॉक्टर. नाशिक कुंभमेळ्याचं बोधचिन्ह वादात. बोधचिन्हावर अमृत कुंभच दाखवला नाही. वैष्णव आखाड्याचा बोधचिन्हावर आक्षेप. महाराष्ट्र किसान काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन. आक्रमक आंदोलकांनी मंत्रालयाच्या गेटसमोर फेकले कांदे. आंदोलन करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात. केरळमच्या मुख्यमंत्र्यांचं नाव ठरलं. व्ही.डी. सतीशन बनणार केरळमचे मुख्यमंत्री. उत्तर प्रदेशला वादळाचा मोठा तडाखा. जोरदार वादळामुळे व्यक्ती उडाली. वादळामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत. केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी. साखरेच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राचा निर्णय. अमूल मदर डेअरीकडून आजपासून दूध दरात वाढ. किमतीमध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी केली वाढ. पैठण तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई. खेरडा प्रकल्प कोरडा ठाक. 30 गावांचा पाणी प्रश्न गंभीर. विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट. 17 मे पर्यंत उष्णतेची लाट असण्याचा अंदाज. अमरावती जिल्ह्यामध्ये 13 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आज ट्रम्प आणि जिनपिंग यांची भेट होणार. आखातातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची भारत दौऱ्यावर. अराघची आजपासून 3 दिवस भारतात. ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार. आज पंजाब मुंबई सामना. धर्मशाळेत रंगणार सामना. मुंबईसाठी फक्त औपचारिक सामना.